पावसाळा सगळीकडे सुरू होतोय, पावसाचं प्रमाण वाढतंय आणि साथीचे आजार बळावत आहे. साथीच्या आजारांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरलचे इन्फेक्शन, होणारा फ्लू, खोकला, न जाणारा ताप किंवा थंडी वाजून येण्यासारखे आजार. हे जे साथीचे आजार आहे हे पावसाळ्यामध्ये नक्कीच वाढत आहे. नाशिकसारख्या शहरामध्ये जिथे सध्या खूप खड्डे आणि पाणी साठण्याचं प्रमाण वाढलं आहे, अशा ठिकाणी मच्छर याची ग्रोथ होते आणि त्यामध्ये मलेरिया किंवा डेंग्यूसारखे आजार पण बळावत आहे. तर आपल्याला नक्कीच हे सर्व साथीचे आजार प्रिव्हेंट करण्यासाठी तुमच्या फिजिशियन किंवा चेस्ट फिजिशियनच्या सल्ल्याने त्याचं योग्य वेळी निदान करण्यासाठी, ज्या रुग्णांना थंडी ताप येतोय, ज्या रुग्णांचा खोकला लवकर बरा होत नाहीये, ज्यांना घशात खवखव जाणवते, अंगदुखी, डोकेदुखीसारखे आजार आहे, जॉईंट पेन जास्त होतोय किंवा थंडी ताप खूप वाचते, अशा पेशंट्सने नक्कीच तुमच्या फिजिशियनचा सल्ला लवकर घेतला पाहिजे. आपल्या अशोका हॉस्पिटलमध्ये न्यूमोनिया, ARDS आणि जे पण कॉम्प्लिकेशन्स आणि व्हायरल न्यूमोनियाचे असू दे, बॅक्टेरियल न्यूमोनियाचे असू दे किंवा डेंग्यू मलेरियासारखे आजार असतात, त्याची सर्व ट्रीटमेंट आपल्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. ज्या रुग्णांना असे काही साथीचे आजार किंवा इतर काही आजाराची लक्षणं असतील त्यांनी नक्कीच आपल्या फिजिशियनच्या सल्ल्यासाठी अशोका हॉस्पिटलला भेट द्यावी. धन्यवाद. ओके सर. ठिकाणी मी सर्व मान्यवर पत्रकार बंधू भगिनी, उपस्थित डॉक्टर, अधिकारी आणि मान्यवरांचे अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिकच्या वतीने मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन करतो. पावसाळा सुरू होताच तुम्ही ऐकलं असेल की डेंग्यू, मलेरिया, व्हायरल इन्फेक्शन, श्वसनाचे आजार, फुफ्फुसाचे आजार, दूषित अन्न आणि पाण्यामुळे देखील वेगवेगळ्या प्रकारे पचन संस्थेचे आजार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात किंवा त्याचे संसर्ग जे आहे ते वाढते आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात. अशा वेळी योग्य जनजागृती किंवा योग्य तो आपण सोप्या भाषेत सांगायचं हेल्थ अवेअरनेस नसल्या कारणाने खूप यांना गंभीर अशा समस्येतून त्या ठिकाणी जावे लागते खूप लोकांना. मग त्यामुळे जर ही जनजागृती आपण व्यवस्थितपणे केली तर त्यालाच एक मोठं हत्यार किंवा प्रभावी संरक्षण आपल्याला त्या ठिकाणी बनवता येईल. आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी आपल्या सोबत सर्व इंटरनल मेडिसिन अँड फिजिशियन डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत डॉक्टर राकेश पाटील सर, डॉक्टर सुशील अंतुर्लीकर सर, डॉक्टर परेश अलवानी सर, डॉक्टर राजश्री धोंगडे मॅडम, डॉक्टर स्वप्नील काकड सर, या ठिकाणी सर्वजण आपल्यासोबत उपस्थित. यामधले डॉक्टर स्वप्नील काकड सर जे आहेत ते छातीरोग तज्ज्ञ आहेत, तेही आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. सर्वांनी जनजागृतीचा आहे. आज तुम्ही पावसाळ्यामध्ये बघत असाल की सर्व पत्रकार बंधू आणि कलिग हॉस्पिटलचे कन्सल्टंट्स, आज आपण जे बोलतोय ते पावसाळ्यातील आजार. पावसाळ्यामध्ये हा जे वातावरण असतं ते खूप छान असतं, सोबत आजार घेऊन आलेलं असतं. तर पावसाळ्यामध्ये कुठले कुठले संसर्गजन्य आजार होतात तर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरा हे जे आजार आहेत ते हे साचलेल्या पाण्यामुळे होतात. जास्त करून खड्डे, नाले, त्यामध्ये पाणी साचतं आणि त्याच्यात ते डासांची उत्पत्ती होते. हे जनरली जास्त करून डेंग्यू, मलेरिया हे आजारांना कारणीभूत ठरतात. आणि आपल्या पायांना जखमा असतील, कुठं काही कट्स असतील आणि आपण पाण्यातून चाललो तर त्याच्यामुळे लेप्टोस्पायरा किंवा असे आजार होतात. तसंच दूषित पाणी यामुळे गॅस्ट्रो, लूज मोशन, उलट्या, पोटदुखी अशा प्रकारचे त्रास होतात. तसंच ते सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन्स, थ्रोट पेन, कफ हे जे असतं हे संसर्गजन्य असतं. जर कोणाला आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला खोकला असेल आणि तो प्रोडक्टिव्ह कफ असेल, जर तो स्फुटम येत असेल त्या व्यक्तीला, तर त्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे इतर जे त्यांच्या संपर्कात आलेले असतात त्यांनाही हा खोकल्याचा त्रास होत असतो. तसंच ह्या दिवसांमध्ये श्वान सर्पदंश, श्वानदंश ह्या गोष्टींची पण शक्यता जास्त असते. कारण हे प्राणी पावसामुळे कुठंतरी जमा होतात किंवा आडुसा शोधतात, त्याच्यामध्ये आपल्या संपर्कात आल्याने त्याच्यामुळे आपल्याला तो त्रास होऊ शकतो. ते जनरली हे कॉमन आजार आहे जे पावसाळ्यामध्ये होतात. तर त्याच्यापासून प्रिव्हेन्शन कसं करू शकतो तर आपण ते साचलेलं पाणी जिथं असेल ते अवॉइड करणं, स्वतः प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणं, पूर्ण कवर असे कपडे घालणं, इम्युनिटीसाठी चांगलं हेल्दी डाएट ठेवणं आणि ताप आला किंवा कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन वाटलं तर त्वरित डॉक्टरांना संपर्क साधणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी फॉलो केल्या तर आपण ह्या गोष्टी आजारांपासून बचाव करू शकतो.
धन्यवाद सर. खूपच छान अशी माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे की जसं सरांनी सांगितलं, पावसाळ्यात पावसाळा वातावरण सर्वांनाच आवडतं आणि खूप चांगलंही वाटतं, पण त्याचबरोबर आपल्या शरीराची आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्यामुळं या पावसाळ्यात सर्वांनी सुरक्षित राहावं अशीच अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी तुम्हाला उपदेश देत आहे. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो की पावसाळ्यामध्ये छातीचे रोग या ठिकाणी खूप सारे बघायला भेटतात किंवा जे जुने आजार असतात, दमा वगैरे बाकीचे, ते ट्रिगर करून जातात जास्त करून या पावसाळ्यामध्ये. तर आता मी विनंती करतो डॉक्टर स्वप्नील काकड सर यांना की पावसाळ्यात वाढणारे श्वसनाचे आजार, निमोनिया, दमा आणि त्यावरील प्रतिबंधात्मक काही उपाय असतील तर तेही या ठिकाणी सरांनी सांगावं. धन्यवाद. सगळ्यांना आपलं सर्वांचं इथे स्वागत. मी डॉक्टर स्वप्नील काकड, कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन म्हणजे पल्मोनॉलॉजिस्ट अशोकामध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रॅक्टिस करतोय. सर, पावसाळा आता सुरू झाला आहे, पण पावसाळा जसं सरांनी सांगितलं की ज्या पद्धतीने आनंदाचं वातावरण एक घेऊन येतो, त्यासोबत एक रोगराई पण वाढते, सगळ्यांना इन्फेक्शस किंवा संसर्गजन्य आजार. त्याचं चेस्ट फिजिशियन म्हणून जे रुग्ण माझ्या संपर्कात येतात त्यामध्ये सर्वात जास्त रुग्ण म्हणजे न्यूमोनियाचे असतात, ज्यामध्ये 3 प्रकारचे न्यूमोनिया आपण बघतो: व्हायरल, बॅक्टेरियल आणि फंगल. फंगल न्यूमोनिया किंवा बुरशीचे न्यूमोनियाज हे जे असतात ते न्यूमोनिया ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, ज्या पेशंटला ऑलरेडी किडनीचे, लिव्हरचे किंवा डायबिटीस सारखे आजार आहे, आणि डायबिटीस ज्यांचा अनकंट्रोल्ड असतो की कंट्रोलमध्ये जेव्हा शुगर नसते, त्या पेशंटला बुरशीचे न्यूमोनिया होऊ शकतात. आणि बऱ्याचदा हे सुरुवातीला सिम्पटम्स सगळ्या न्यूमोनियाचे खोकल्यापासून किंवा तापापासून सुरू होतात, दम लागल्यापासून सुरू होतात, पण हे न्यूमोनियाचं निदान योग्य प्रकारे होत नाही. तर अशा न्यूमोनियासाठी जर पेशंटला लवकर त्याचं निदान झालं तर त्याची पुढचे जे आउटकम किंवा रिझल्ट्स असतात, न्यूमोनिया बरा होण्याचं जे प्रमाण असतं ते चांगलं असतं. सो हे न्यूमोनियाज मिस न होण्यासाठी सर्वात लवकरात लवकर जर तुम्ही तुमच्या योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतला तर असे न्यूमोनियाज आपण लवकर निदान करू शकतो. बॅक्टेरियाचे न्यूमोनिया, फंगल न्यूमोनिया आणि व्हायरल न्यूमोनिया. तर जसं व्हायरल न्यूमोनियामध्ये कोविड झालं, फ्लू किंवा इन्फ्लुएन्झा याचं इन्फेक्शन्स या वातावरणामध्ये टेम्परेचर व्हेरिएशन जास्त असतं, अचानक गरमी वाढते, पाऊस पडतो, थंडीचं प्रमाण वाढतं, याच्यामध्ये व्हायरसेस जास्त ग्रो होतात आणि व्हायरल न्यूमोनियाचं प्रमाण वाढतं. त्याबरोबरच ज्या पेशंट्सला अस्थमा, ॲलर्जी किंवा दमा हे जे प्रमाण आहे, सध्या नाशिकचं वातावरण तुम्ही बघताय, सगळीकडे डस्ट आणि प्रदूषण खूप जास्त वाढले, कन्स्ट्रक्शन साईट्स खूप जास्त वाढले, त्यामुळे ज्या लोकांच्या घराच्या आजूबाजूला असं काही ॲलर्जीचं किंवा धुळीचं प्रमाण जास्त आहे त्या पेशंटला ॲलर्जिक ट्रिगर्स होतात. वातावरणातली गारवा वाढल्यानंतर पण ॲलर्जीचे ट्रिगर्स होतात आणि अस्थमा किंवा दम्याचे जे रुग्ण असतात त्यांना दम्याचा अटॅक येण्याचे प्रमाण वाढतं. ढगाळ वातावरणामुळे बऱ्याच लोकांना अशा पद्धतीचा त्रास होऊ शकतो. सो अशा रुग्णांसाठी माझा एकच सल्ला राहील की तुम्ही तुमच्या चेस्ट फिजिशियनचा योग्य सल्ला घेतला पाहिजे. जे रुग्ण इनहेलर्सचा किंवा दम्याच्या पंपाचा वापर करताय किंवा ज्या रुग्णांना वाफेचं औषध किंवा दम्याची औषधं चालू आहेत ते त्यांनी या वातावरणामध्ये रेग्युलरली त्याचा वापर केला पाहिजे. आणि प्रिव्हेन्शनसाठी तुमचं संतुलित आहार, त्यासोबतच तुमचं रेग्युलर एक्सरसाइज, श्वासाचे व्यायाम, प्राणायाम सारखे एक्सरसाइजेस तुम्ही रेग्युलर केले पाहिजे. आणि ज्या रुग्णांना बाकीचे आजार सोबत असतात, म्हणजे फक्त दमा असं नाही, पण किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, डायबिटीस सारखे आजार, हायपरटेन्शन हे ज्यांना सोबत आहे त्यांनी ते आजार पण योग्य प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्या फिजिशियनचा सल्ला घेतला पाहिजे. शेवटचं गोष्ट की याला प्रिव्हेन्शन कसं करायचं. प्रिव्हेन्शनसाठी सर्वात महत्त्वाचं हायड्रेशन ठेवणं. व्हायरल न्यूमोनियासाठी खूप असं अँटीबायोटिक्सचा गरज आपल्याला नसते. कमीत कमी अँटीबायोटिक्समध्ये फक्त आपण प्रॉपर सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट देऊन की जी लक्षणं आहेत ती लक्षणं सांगून आपण त्याला ट्रीट करून हायड्रेशन आणि काही बेसिक मेडिसिन्सवरती पण जर लवकर व्हायरल न्यूमोनियाचं निदान झालं तर ते बरे होऊ शकतात. पण जर हेच न्यूमोनिया सिव्हिअर स्टेजला गेले, पुढच्या स्टेजला गेले, न्यूमोनियाचं प्रमाण वाढलं तर मग त्यांना ICUची गरज लागते. दुसरी गोष्ट, जर आपल्या बाजूला कोणाला श्वसन मार्गाचं इन्फेक्शन आहे, घसा दुखतोय, कफ आहे, ताप येतोय, तर त्यांनी लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि रुग्णाने आणि रुग्णाच्या आजूबाजूला असणाऱ्या नातेवाईकांनी मास्कचा वापर करणं गरजेचं असतं. आपण कुठे गर्दीत जाणार असू तर त्यावेळेत मास्क वापरणं गरजेचं असेल. सोबतच शुगर, BPच्या आजारांना कंट्रोलमध्ये ठेवणं. आणि शेवटचा उपाय, तुमच्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन जो पण काही श्वसन मार्गाचं इन्फेक्शन, त्रास, दमा, खोकला किंवा न्यूमोनिया असेल
त्याला तुमचं योग्य वेळेत निदान करून घेणं. 15 दिवसांपेक्षा जास्त खोकला असेल तर तुमचा छातीचा एक्सरे होणं गरजेचं आहे आणि सोबतच काही रक्ताच्या तपासण्या करणं पण अत्यंत गरजेचं आहे. याच्यासाठी सर्व डॉक्टर्स आम्ही इथे अवेलेबल आहोत. कुठल्याही प्रकारचा सल्ला हवा असेल तर ऑल फिजिशियन्स आणि ॲज अ चेस्ट फिजिशियन म्हणून तुम्ही मला भेटू शकता. आणि शेवटचा उपाय न्यूमोनिया प्रतिबंधक लशी, ज्याला न्यूमोकोकल व्हॅक्सिन आणि इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन. सध्या ॲडल्ट व्हॅक्सिनेशन जसं लहान मुलांचं लसीकरण आपण सर्वजण करतो, पण 18 वर्षापेक्षा जास्त जे असतात त्यांना पण आता ॲडल्ट व्हॅक्सिनेशन प्रोग्राम जो असतो की प्रौढ लसीकरण आपण सर्व गव्हर्नमेंटकडनं कंपल्सरी नाही आहे, पण जे रुग्णांना न्यूमोनिया, दमा, डायबिटीज, किडनी, लिव्हरचे आजार आहेत त्यांनी हे लसीकरण घेणं किंवा लस घेणं तुमचा पुढचं कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करायला किंवा टाळायला मदत करू शकतं. हे व्हॅक्सिनेशन हानिकारक नसतं, पण तुमचा आजाराची सिव्हिरिटी जी असते ती कमी ठेवतं. त्यामुळे न्यूमोकोकल आणि फ्लू किंवा इन्फ्लुएन्झाचं व्हॅक्सिन्स वेळेवरती त्याचे शॉट्स घेऊन आपण न्यूमोनियाचे कॉम्प्लिकेशन्स जे असते त्याची तीव्रता जी असते ती आपण कमी ठेवू शकतो. धन्यवाद. सर, जशा प्रकारे तुम्ही ऐकलं की घरात जर कुणाला थंडी, ताप, खोकला आणि जर असेल तर त्यावेळेस आपण जंतू संसर्ग टाळण्यासाठी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी जसं की तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे की अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक एकाच छात्याखाली सर्व रुग्णसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आपल्याकडे सर्वात मोठी अशी फिजिशियनची टीम आणि चेस्ट फिजिशियनसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. तरी समाज माध्यमांपर्यंत आणि जास्तीत जास्त समाजामध्ये हा मेसेज संदेश जावा की आपल्याकडे सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि यानंतर आपण आता ऐकूया डॉक्टर सुशील अंतुर्लीकर सर यांच्याकडून अपेक्षा आहे की नियमित आरोग्य तपासणी, योग्य निदान आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व कसं या पावसाळ्यामध्ये बॅलन्स करावं. तर यासाठी मी विनंती करतो डॉक्टर सुशील अंतुर्लीकर सर यांना. नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुशील सुरेश अंतुर्लीकर, अशोका मेडिकल हॉस्पिटल इथं कार्यरत आहे फुल टाईम फिजिशियन म्हणून. तर आजचा विषय आपला आहे की प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ॲक्च्युली. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांनी रेग्युलर हेल्थ चेकअप केलं गेलं पाहिजे. ठीक आहे. आता रेग्युलर हेल्थ चेकअप का केलं गेलं पाहिजे तर त्याचं महत्त्व ॲक्च्युली सगळ्यांना माहिती पाहिजे की जसं आता आपल्याकडे काही वस्तू असतात, जसं की आपण गाडी म्हटली 4 व्हीलर 2 व्हीलर है ना, तर ती जास्तीत जास्त टिकावी याच्यासाठी आपण तिचं कंटिन्युअस 6 महिन्यांनी म्हणा किंवा वर्षांनी मेंटेनन्स करत असतो. तसंच आपल्या शरीरासाठी सुद्धा हे मेंटेनन्स गरजेचं असतं. तर आजकाल आपण बघितलं असेल बरेचसे आजार जसे मधुमेह झालं, डायबिटीज ज्याला म्हणतो, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, डिस्लिपिडिमिया म्हणजे रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं, त्याच्यानंतर लठ्ठपणा, ओबेसिटी तो पण एक प्रकारचा आजारच आहे. त्याच्यानंतर मूत्रपिंडाचे आजार असतात, वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग असतात. असे सर्व प्रकारचे जे काही आजार असतात, बरेचसे आजार ज्याच्यामध्ये जर पेशंटला झाले पण त्याचे लक्षणं लवकर दिसत नाही, तर असे काही आजार आहे जे आपण जे प्राथमिक तपासण्या असतात, हेल्थ चेकअप असतात, त्याच्यामधून आपण पिकअप करू शकतो आणि त्याच्यामुळे हे जे आजार आहे लवकरात लवकर आपण निदान करून त्याच्यावरचे जी काही ट्रीटमेंट असते ती करून त्याचे पुढचे जे काही कॉम्प्लिकेशन्स असतात ते टाळू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हेल्थ चेकअप करणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण जसं म्हणतो प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर. ठीक आहे. तर त्याच्यासाठी हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. आता हेल्थ चेकअपमध्ये कुठल्या गोष्टी म्हणजे किती दिवसांनी केलं पाहिजे, कोणी केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं ज्या लोकांचं वय 40पेक्षा जास्त आहे त्यांनी हेल्थ चेकअप केलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री आहे डायबिटीजची, हायपरटेन्शनची किंवा हार्ट अटॅकची, पॅरालिसिसची, तर अशा लोकांनी सुद्धा नियमित म्हणजे वार्षिक एक साधारणतः वर्षातून एकदा तरी हेल्थ चेकअप केलं गेलं पाहिजे. तर हेल्थ चेकअपमध्ये कुठल्या प्रकारचे तपासण्या केल्या गेल्या पाहिजे तर त्याच्यामध्ये सगळ्या बेसिक टेस्ट म्हणजे CBC झालं, कम्प्लीट ब्लड काउंट आपण ज्याला म्हणतो, आपली शुगर झाली, फास्टिंग शुगर, पोस्ट लंच शुगर आणि जी 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर असते ज्याला आपण HbA1c म्हणतो ती इन्क्लूड केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, हृदयासाठी ECG आणि त्याच्यानंतर चेस्टसाठी पल्मोनरी फंक्शन टेस्ट, असे या बेसिक टेस्ट आहे ज्या वार्षिक म्हणजे वर्षातून एकदा तरी केलं गेलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मी बरंचसं बघितलेलं आहे की ज्यावेळेस लोक हेल्थ
चेकअप करण्यासाठी येतात, हेल्थच्या टेस्ट करायला येतात, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या टेस्ट असतात. त्याच्यामुळे आपल्याला हेल्थ चेकअप करण्यासाठी एक दिवस पूर्ण काढावा लागतो. तर त्याच्यासाठी लोक खूप कंटाळा करतात, कारण की हेल्थ चेकअप करण्यासाठी साधारणतः सकाळी 8 वाजेपासून हेल्थ चेकअपच्या टेस्ट सुरू होतात, तर दुपारी 3-4 वाजेपर्यंत त्या टेस्ट संपून त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्टरांचं कन्सल्टेशन करावं लागतं. तर त्याच्यामध्ये मी बघितलं आहे की बरेचसे लोक कंटाळा करतात, येत नाही. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये पण बघितलं तर काही लोक खूप अँक्शियस असतात की बाबा मी जर काही टेस्ट केल्या तर त्याच्यामध्ये काहीतरी निघेल, त्याच्यापेक्षा मी टेस्ट करणारच नाही. ठीक आहे. तर असे काही लोक येतात जे घरच्यांनी त्यांना फोर्स केलेला असतो, जसं आई वडील किंवा बायकोनी सांगितलं असं की बाबा तू टेस्ट करून घे. किंवा काही लोक ज्या कंपनीजमध्ये काम करतात, कंपनीचं सेपरेट हेल्थ चेकअप पॅकेज असतं, ते त्यांच्या कंपनीकडून सुद्धा येतात. तर असे लोक असतात जे खूप निग्लेक्टेड असतात, ज्याला आपण ओव्हर कॉन्फिडंट म्हणतो किंवा मला काहीच होणार नाही. दुसरे लोक असतात खूप घाबरून येतात की बाबा मला काहीतरी निघेल, तर मग मी डॉक्टरांशी चर्चा करून काहीतरी पुढे त्याला म्हणजे काहीतरी तोडगा काहीतरी हे करेल. तर कसं असतं की ज्यावेळेस एखादा पेशंट हेल्थ चेकअपसाठी कन्सल्टेशनसाठी येतो, बरेचसे लोक खूप अँक्शियस असतात की बाबा माझ्या टेस्टमध्ये काय येत आहे. तर काही लोक स्वतःच आपल्या टेस्ट बघतात, रिपोर्ट बघतात. आता त्यांना त्यांच्यामध्ये तर काही समजत नाही, पण ते काय करतात की जे नॉर्मल रेफरन्स व्हॅल्यूज असतात ते त्याला कम्पॅरिझन करतात. तर कुठल्याही रिपोर्टमध्ये ज्यावेळेस एखादाचं रेफरन्स रेंज जास्त असेल कमी असेल तर त्याला हायलाईट केलं असतं, तर ते त्याला बघतात. ठीक आहे. ते त्याला बघितल्यानंतर त्यांना असं वाटतं की समजा जर आता शुगर म्हटलं, शुगरचं नॉर्मल व्हॅल्यू जर बघितली तर 70 ते 100 मध्ये असते. तर काहींची जर 110 आली 115 आली तर एकदम पॅनिक होऊन जातात की बाबा आता मला डायबिटीज झालाय का, तर मला काय होणार आहे. तर अशा काही लोक असतात ते गुगल पण करतात आणि त्याच्यामध्ये गुगलमध्ये टाकलं की बाबा माझं शुगर जे आहे नॉर्मल रेफरन्स रेंजपेक्षा जास्त वाढलेली आहे, तर आता काय, तर त्याच्यामध्ये सगळी तुम्हाला डायबिटीजची माहिती येते. आता त्याच्यामध्ये डायबिटीजची माहिती आल्यावरती सगळे लोक ते वाचायला सुरुवात करतात की डायबिटीजमुळे डोळ्यांचा पडदा खराब होतो, मग लवकर ब्लाइंडनेस येतं, अंधत्व येतं, हृदयाचा झटका येऊ शकतो, दोन्ही किडनी फेल होऊ शकतात आणि तुम्ही डायलिसिसवरती जाऊ शकतो. हे सगळं वाचल्यानंतर लोक अति जास्त घाबरून जातात. ठीक आहे. तर माझा फक्त एकच सल्ला राहील की ज्यावेळेस तुम्ही हेल्थ चेकअप करायला जातात, तुम्ही ज्यावेळेस पूर्ण टेस्ट करतात तर त्याचं जे काही रिपोर्ट्स असतात ते तुमचे सगळे रिपोर्ट्स जे काही कन्सल्टिंग फिजिशियन असतील त्यांच्यासोबत डिस्कस केले गेले पाहिजे. त्याशिवाय तुमचं हेल्थ चेकअप कम्प्लीटच होऊ शकत नाही. तर हेल्थ चेकअपमध्ये ही गोष्ट एक लक्षात घ्यायची आहे की ज्यावेळेस तुम्ही हेल्थ चेकअपचे रिपोर्ट्स तुमच्या डॉक्टरांकडे घेऊन जातात, त्यावेळेस डॉक्टर नुसते रिपोर्ट्स बघत नाही, तर तुमचं पूर्ण फॅमिली हिस्ट्री, तुमचे जे काही आजार असतील त्याची ड्रग हिस्ट्री आणि तुमचं क्लिनिकल एक्झामिनेशन हे सगळं बघून रिपोर्टचं कन्क्ल्युजन काढून मग ट्रीटमेंट देतात. असं नाही की फक्त रिपोर्ट बघितले आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू केली. तर हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे की ज्यावेळेस हेल्थ चेकअप होतं तर तुमचा डॉक्टरांचा सल्ला घेणं पण महत्त्वाचं असतं. आता मी जसं बोललो की काही आजार असतात की जे लक्षणं दाखवत नाही आणि रिपोर्ट्समध्ये दिसतं, पण असे पण काही आजार आहेत की काही लोकांना लक्षणं असतात पण ते रिपोर्ट्समध्ये इनिशियल रिपोर्ट्समध्ये दिसत नाही. तर डिस्कशनमध्ये काय होतं की असे काही आजार आहेत, जसं आता काही लोकांना चालल्यानंतर दम लागणं, छातीत दुखणं असं होतं, पण ज्यावेळेस ECG काढला ECG नॉर्मल असतो. ठीक आहे. जर ज्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जाऊन एक गोष्ट डिस्कस केली, ECG नॉर्मल असेल, तर जर हृदयाचा काही आजार असेल तर त्याच्या पुढच्या ज्या टेस्ट असतात त्या तुम्हाला डॉक्टर सांगून त्याच्यावरती अजून काही तोडगा निघू शकतो, काही निघू शकतं का, हे आपण डिस्कस केलं गेलं पाहिजे. तर त्याच्यामुळे हेल्थ चेकअप हे खूप महत्त्वाचं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला लवकर म्हणजे आजार जे लक्षणं दाखवत नाही ते रिपोर्ट्समध्ये दिसू शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की संतुलित आहार. ठीक आहे. संतुलित आहार प्लस तुमचं हेल्थ चेकअप हे खूप इम्पॉर्टंट आहे की इनिशियल स्टेजला जे काय आजार आहे ते डिटेक्ट होतात. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुमचं संतुलित आहारामध्ये तुम्ही काय घेतलं गेलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये सगळ्यात जास्त डायबिटीसचे पेशंट दिसतात अख्ख्या जगात. इंडिया इज अ डायबेटिक कॅपिटल. ठीक आहे. तर हे कशासाठी आहे, कारण की आपल्या खानपानमध्ये आपली जी लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे ती खूप चांगली नाही आहे. जसं तुमचं खानपान आहे, तुमचा व्यायामाचा अभाव आहे, खानपानमध्ये सगळ्यात जास्त आपल्या खाण्यात कार्बोहायड्रेट डाएट खूप जास्त खाल्लं जात आहे किंवा शुगरयुक्त पदार्थ खूप जास्त खाल्ले जात आहेत. तर ह्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे की आपल्या खानपानमध्ये जास्तीत जास्त पाहिजे तेवढंच प्रोटीन प्लस कार्बोहायड्रेट हे नियमित प्रमाणात यायला पाहिजे. ठीक आहे. तर खाद्यपदार्थामध्ये सगळ्यात जास्त हिरवा भाजीपाला सगळ्यात महत्त्वाचा आहे, कडधान्य आणि
प्रोटीनसाठी कडधान्य खूप महत्त्वाचं आहे. प्लस ॲडिक्शन जे म्हणतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे, जसं धूम्रपान म्हणा, मद्यपान म्हणा, सिगरेट, तंबाखू, याच्यापासून आपल्याला ह्या गोष्टींपासून दूर राहायचं आहे. म्हणजे तुमचा आहार, तुमचं व्यायाम आणि प्लस तुमचं रेग्युलर हेल्थ चेकअप, ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर आपल्याला पुढे निरोगी शरीर आपल्याला ठेवता येईल. थँक्यू. धन्यवाद सर. आणि यावरून आपल्या सर्वांना कळतं की आरोग्य हीच सर्वात मोठी धनसंपत्ती आहे. तर त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच ही जनजागृती मोहीम या ठिकाणी अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिकतर्फे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा संतुलित आहार आणि व्यायाम याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून आपली हेल्थ व्यवस्थित राहील. आणि अशोका मेडिकल हॉस्पिटल वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ चेकअप पॅकेजेस त्या ठिकाणी लॉन्च करत असते. ती माहिती आमच्या मार्केटिंग डिपार्टमेंटतर्फे तुम्हाला भेटेलच. त्यामध्ये तुम्हाला कन्सल्टेशन आणि सर्व प्रकारच्या तपासण्या त्या ठिकाणी वेळोवेळी केल्या जातात. आता यापुढे आपण ऐकूया आता डॉक्टर परेश अलवानी सरांना. ते आपल्याला या ठिकाणी जो आता सध्याचा जागतिक अडचण अशी मानली जाते ते म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि आपल्या जीवनशैलीशी संबंधित आजार. तर मी विनंती करतो डॉक्टर परेश अलवानी सर यांना की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सर्वात आधी गुड इव्हनिंग सगळ्यांना. माझं नाव डॉक्टर परेश अलवानी आहे. मी गेल्या इथे 2.5-3 वर्षापासून मेडिसिन विभागमध्ये कार्यरत आहे. बेसिकली मी फिजिशियन, डायबेटॉलॉजिस्ट आणि इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट याच्यामध्ये काम करतो आहे. तर जसं आता सगळ्या डॉक्टरांना आपण ऐकलं की आहार आणि व्यायाम हे किती महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात कॉमन जे ह्या गोष्टी आहेत, सर्वात कॉमन आजार म्हणजे शुगर, डायबिटीज आणि उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन हे सर्वात कॉमन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, हे जे आजार आहेत दोघेही, त्याला क्रॉनिक डिसीजेस, क्रॉनिक लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस म्हणतो आपण. तर हे क्रॉनिक लाईफस्टाईल डिसीजेस हे सर्वात आधी तर आपल्याला सुरुवातीच्या स्टेजला समजत नाही. आणि जेव्हाही आपल्याला कळतं की आपल्याला हे शुगर किंवा BP झालेलं आहे, तेव्हा ते ऑलमोस्ट एक मॉडरेट स्टेजपर्यंत येऊन जातं. आणि तेव्हा आपल्याला कळतं की अरे बाबा आपल्याला शुगर आणि BP झालेलं आहे. अँड दॅट इज वाय द नीड ऑफ रेग्युलर रुटीन हेल्थ चेकअप, जसं अंतुर्लीकर सरांनी सांगितलेलं आहे. तर आता ह्याच्याबद्दल मी खूप थोडक्यात सांगेल की ह्या 2 गोष्टींसाठी आपल्याला मेन गोष्टी काय केले पाहिजे, हे म्हणजे BP आणि शुगर टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे संतुलित आहार. सर्वात आधी दररोज व्यायाम, वजन नियंत्रण आणि तणाव कमी करणे, ह्या 4 मेन गोष्टी आहेत. आता संतुलित आहार म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं संतुलित आहार काय असतं? व्हॉट इज बॅलन्स्ड डाएट? संतुलित आहार सो बेसिकली आपल्या जेवणामध्ये फळ, पालेभाज्या, खास करून हिरवे ताजे पालेभाजी हे खायला पाहिजे. फळांमध्ये आपण ॲज अ डायबिटिक पेशंट आपण फळं, आता माझ्याकडे लोक येतात, सर मला शुगर आहे, मी फळं नाही खात. आता हे खूप मोठं मिथ आहे, मिथच म्हणता येईल याला, की फळं नाही खाल्ली पाहिजे. पण असं नाही आहे. काही वेगळ्या काही स्पेसिफिक प्रकारच्या फळं असतात जे आपण टाळले पाहिजे आणि काही फळं असतात जे आपण खाल्लं पाहिजे. आता त्याच्यात काय आहे, जसं की आपण ॲपल खाऊ शकतो, एक डायबिटिक पेशंटच्या हिशोबाने मी म्हणतोय. ॲपल, सफरचंद खाऊ शकतो, पपई, डाळिंब, संत्री, मोसंबी, पेरू, पोमोग्रॅनेट, किवी, स्ट्रॉबेरी, ठीक आहे, आणि जांभूळ, ह्या फळं आपण खाऊ शकतो. ठीक आहे. आता दुसरे फळे जसं आंबा, केळी, द्राक्ष, चिक्कू, आंबे, ह्या गोष्टी आपण अवॉइड केलं पाहिजे. तर हे सगळं महत्त्वाचं आहे. पालेभाज्यांमध्ये आपण सगळे पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या, ताजे पालेभाज्या खाल्ले पाहिजे. ठीक आहे. कडधान्य, आता आपण जसं सरांनी सांगितलं की आपलं इंडियन डाएट जो आहे ते कार्बोहायड्रेट आपण जास्त खातो जेवणामध्ये. जर तुम्ही बघितलं आपल्या इंडियन डाएटमध्ये 65 to 70% कार्बोहायड्रेट असतो आणि ओन्ली एक 25-15-20% प्रोटीन असतं. इट शुड बी ॲक्च्युली अपोजिट. कार्बोहायड्रेट आपण कमी खाल्लं पाहिजे, प्रोटीन इनटेक वाढवला पाहिजे.
तर याचं हाऊ डू वी अवॉइड कार्बोहायड्रेट. आता कार्बोहायड्रेट कसे अवॉइड करायचे, तर आपल्या जेवणात आपण ताटभर भात घेण्यापेक्षा आपण 2 ते 3 ॲटलिस्ट 2 वाटी आपण डाळी घेतल्या पाहिजे, वेगवेगळ्या डाळ. ठीक आहे. आपण पनीर घेतलं पाहिजे. ठीक आहे. राईस घेण्यापेक्षा राईस कमी घ्या. ठीक आहे. तर लोकांना रोज राईस लागतं. एक डायबिटिक पेशंटनी रोज राईस खाल्लंच नाही पाहिजे. ठीक आहे. दुसरं बटाटे झाले. ठीक आहे. हे गोष्टी, कारण की हे कार्बोहायड्रेट आहेत. आणि फ्राईड फूड झालं, मैदा ब्रेड पाव झालं, हे सगळे कार्बोहायड्रेट आहे. पास्ता झालं, नूडल्स झाले, हे सगळं कार्बोहायड्रेट आहेत. तर ह्या गोष्टी अवॉइड केलं पाहिजे. तर आपण काय खाल्लं पाहिजे, ज्वारी, नाचणी, रागी, मल्टीग्रेन आटा करून ह्या गोष्टी, ह्याचं रोटी खाल्ली पाहिजे गव्हापेक्षा. तर हे आहार बद्दल झाला. आता तेलचं प्रमाण, आता भरपूर लोक म्हणतात, विचारतात मला कुठलं तेल वापरलं पाहिजे, काय किती खाल्लं पाहिजे. नाही, आम्ही कमीच तेल वापरतो. पण लोकांना घरचा हिशोबच माहित नाही. सर आम्ही कमी तेल वापरतो. अरे कमी तेल म्हणजे काय, व्हॉट इज कमी तेल. ठीक आहे. तर प्रत्येक माणसाला एका महिन्यात, ठीक आहे, अर्धा लिटरपेक्षा जास्त तेल नाही वापरलं गेलं पाहिजे. पर पर्सन पर मंथ ½ लिटर ऑफ कुकिंग ऑइल. ठीक आहे. मीठचं प्रमाण, आता आपल्या भारतात आपण मीठ वरतून घालून खातो. ठीक आहे. मी नेहमी माझ्या पेशंटला म्हणत असतो, ॲडेड शुगर अँड ॲडेड सॉल्ट हॅज नो ॲडेड व्हॅल्यू इन लाईफ. ठीक आहे. आपण ॲडेड शुगर करतो, ॲडेड सॉल्ट घालतो, दॅट इज व्हेरी रॉंग. ठीक आहे. हे आपल्या पॅलेटला चव म्हणतो ना आपण, आपल्या पॅलेटला ही सवय झालेली आहे की आपण मीठ आणि वरतून साखर टाकतोच. स्पेशली मीठ तर वेगळी ताटात वेगळं एक असतं. ठीक आहे. सो ॲडेड शुगर अँड ॲडेड सॉल्ट हॅज नो ॲडेड व्हॅल्यू इन लाईफ. आपण लेस देन 5 grams ऑफ सॉल्ट पर डे, म्हणजे लेस देन 5 ग्राम म्हणजे किती झालं, इट्स ऑलमोस्ट 1 tablespoon. ठीक आहे. तेवढी सॉल्ट इनटेक घेतली पाहिजे रोजच्या ह्याच्यात. ठीक आहे. तर हे आहार बद्दल थोडक्यात झालं. दररोज व्यायाम, आता व्यायाम आपण डेली ॲटलिस्ट 5 days a week केलं पाहिजे. किती मिनिटं, अर्धा तास, ½ an hour ऑफ एक्सरसाइज, एनी फॉर्म ऑफ एक्सरसाइज जे आपल्याला आवडतं, बीट स्विमिंग, बीट डान्सिंग, म्हणजे आपण आपली आवडनुसार आपण हे ठरवलेलं पाहिजे. डान्स करू शकतो, ऑफकोर्स योगा. ठीक आहे. सायकलिंग. सो बेसिकली ॲरोबिक एक्सरसाइजेस हे खूप महत्त्वाचे आहेत. ॲरोबिक एक्सरसाइजेस म्हणजे काय, सायकलिंग, रनिंग, स्विमिंग. ठीक आहे. ह्या एक्सरसाइजेस अर्धा तास कमीत कमी 5 days a week, म्हणजे एक अराउंड 150 मिनिटं आठवड्यात एक्सरसाइज केली पाहिजे. तिसरं म्हणजे वजन नियंत्रण. आता जसं सरांनी सांगितलं, हे जे आपण ह्या गोष्टी जे डिस्कस करतोय, हे काय आयसोलेटेड आजार नाही आहेत, हे सगळं एकच आहे. आम्ही त्याला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो. मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे काय, BP, शुगर, लठ्ठपणा, ओबेसिटी, आणि त्याच्यामुळे OSA डेव्हलप होणं, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणतो. ह्या सगळ्या डिस्लिपिडिमिया म्हणजे काय, लिपिड प्रोफाईल आपलं डिरेंज असतो, चरबी जास्त असते आपल्या शरीरात, जे आपण लिपिड प्रोफाईलच्या द्वारे समजतं, तर त्याला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो. आणि दिस ऑल कल्मिनेट्स इनटू हे लठ्ठपणा ज्याला म्हणतो मेटाबॉलिक सिंड्रोम. त्याच्यामुळे OSA डेव्हलप होणं, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणतो, जे घोरणं म्हणतो आपण. आता घोरणं जे हे विषय आहे, हे खूपच निग्लेक्टेड टॉपिक आहे, कारण की आपण ह्याला लाईटली घेतो. इनफॅक्ट आपण याला लाईटली, आपण या मस्तीमध्ये मजाकमध्ये घेतो, अरे हा घोरतो. ठीक आहे. पण आता ही हिस्ट्री जेव्हा असते ना, हे कधी जो घोरतो ना त्याला नसते माहिती हाऊ सिव्हिअर इट इज. जो बाजूला झोपतो, बायको किंवा घरचे जे असतात, त्यांना हे प्रश्न विचारला पाहिजे. याच्याने काय होतं, डीप स्लीप येत नाही. चांगली झोप म्हणतो ना, चैन की नींद. ठीक आहे. चांगली झोप नाही येणं ना, त्याच्यामुळे हे खूप निग्लेक्टेड पार्ट आहे. त्याच्यामुळे सकाळी माणूस जेव्हा उठतो, तो इनएडिक्वेट स्लीप, झोप 7-8 तास झोपूनही त्याला असं वाटतं की मी झोपलेलो नाही, कारण की त्याची स्लीप साऊंड नसते. ठीक आहे. त्याच्यामुळे आळसपणा, दिवसात जास्त झोपणे, शरीर दुखणे, ठीक आहे, ह्या गोष्टी तयार होतात. हे खूपच निग्लेक्टेड पार्ट आहे, पण यालाही लक्ष दिलं पाहिजे. दॅट इज वाय इम्पॉर्टन्स ऑफ वजन कमी करणे. आता वजन कमी करण्यासाठी अगेन हेच एक्सरसाइजेस आहेत जे मी सांगितलं. आता शेवटचं म्हणजे तणाव कमी करणं.
तणाव हा ॲक्च्युली एक खूप महत्त्वाचा विषय आहे डायबिटीज. खूप लोक माझ्याकडे येतात जे म्हणतात की मी सगळं काही चांगलं करतो, माझं काही आहार खराब नाही आहे, मी एक्सरसाइज पण करतो, पण स्ट्रेस खूप आहे. आता स्ट्रेस एक असा आजच्या काळात असा फॅक्टर आहे जो आयसोलेटेड स्ट्रेस फक्त जरी असला माणसाला तरी तो हार्ट अटॅक करतो, तरी तो शुगर करतो. तर स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काय केलं पाहिजे? स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आजकाल खूप जागरूकता वाढलेली आहे, म्हणून योगा, मेडिटेशन, ध्यान, ठीक आहे, किंवा इवन जे आपल्याला जे काही छंद आहे, आपल्या हॉबीज आहेत, ते जरी आपण त्याला केलं तर दॅट इज ऑल्सो अ स्ट्रेस बस्टर. तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुगरसाठी मी एकच म्हणेल की डायबिटीजपेक्षा पण आहे ना, प्री डायबिटीज जे आहे टर्मिनॉलॉजी, प्री डायबिटीज म्हणजे काय? डायबिटीज होण्याची सुरुवातची एक स्टेज. आता HbA1c नावाचं एक टेस्ट असते, त्यात आपण HbA1c हेल्थ चेकअप्समध्ये करतो. तर त्याच्यात HbA1c 5.7 to 6.4 असला की आपण प्री डायबिटीज म्हणतो. पण त्याचं क्लिनिकल इम्प्लिकेशन म्हणजे त्याचं महत्त्व काय की भारतात जेवढे डायबिटिक लोक आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट प्री डायबिटिक लोक असतात. तर हे जे स्टेज आहे याच्यात आपण जर आपल्याला टेस्ट करून म्हणजे रुटीन हेल्थ चेकअपचा काय फायदा होतो? इथे फायदा होतो की आपण लवकर इंटरव्हीन करता येतं आपल्याला, आणि इंटरव्हीन लवकर केलं की आपल्याला ह्या गोष्टी विदाऊट एनी मेडिसिन्स, फक्त लाईफस्टाईल चेंजेसवर, डायटरी आणि रुटीन आपला डायटरी मॉडिफिकेशन्स आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्सवरती आपल्याला ह्या गोष्टी रिव्हर्स करता येतात. एकदा शुगर 4-5-6 वर्ष झाले शुगरला, तर शुगर जनरली कॅनॉट बी रिव्हर्स. मला लोक येऊन विचारतात की डॉक्टर काय गोळ्या बंद होतात का? डेफिनेटली होतात. पण एक 10 वर्ष एक माणूस जर आला, त्याला 10-15 वर्षापासून शुगर आहे, हिज और हर शुगर कॅनॉट बी रिव्हर्स्ड. कारण की तो 10 वर्ष त्याला बॉडीला त्रास झालेला आहे, त्याचे जे बीटा सेल्स आहेत ते बॉडीने इन्सुलिन तयार करणं कम्प्लिटली बंद केलेलं आहे. तर सुरुवातीला हे टेस्टचं महत्त्व हेच आहे की सुरुवातीला जेव्हा आपण ह्या गोष्टी समजतो तेव्हा आपण त्याच्यावरती जर काम केलं तर ह्या गोष्टी रिव्हर्स होतात. इवन ब्लड प्रेशर, इवन डिस्लिपिडिमिया म्हणजे लिपिड प्रोफाईल डिरेंजमेंट, हे सगळ्या गोष्टी विदाऊट एनी मेडिसिन्स रिव्हर्स करता येतं. म्हणून महत्त्व आहे या गोष्टींचं की आपण याला लक्ष दिलं पाहिजे. आणि रेग्युलर रुटीन हेल्थ चेकअप्स, ठीक आहे, जसं सरांनी सांगितलं 40 and above ॲटली आय थिंक इयरली चेकअप्स केले पाहिजे. त्याचा हा महत्त्व आहे आणि हा फायदा आहे. थँक्यू. धन्यवाद सर. खूपच छान प्रकारे आहार, त्यानंतर व्यायाम आणि कशा प्रकारे आपल्याला आपलं आरोग्य त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवता येईल याबद्दल माहिती दिल्याबद्दल. आता यानंतर मी विनंती करतो की पुढची माहिती जी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत त्या आहेत डॉक्टर राजश्री धोंगडे मॅडम. त्या आपल्याला सांगतील की व्हायरल आजार, पचन संस्थेचे आजार आणि प्रौढांसाठी कोणत्या प्रकारच्या आवश्यक लसी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. नमस्कार, मी डॉक्टर राजश्री धोंगडे, कन्सल्टंट फिजिशियन, क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट अँड डायबेटोलॉजिस्ट. अल्वानी सरांनी आता तेलाबद्दल सांगितलं तर बऱ्याच लोकांना स्ट्रेस झालाय, त्याचा उपचार काय करायचा? आता अर्धा लिटर तेलामध्ये घर कसं चालवायचं? इकडे बऱ्याच लोकांना स्ट्रेस आला होता. तर माझा टॉपिक आहे आज व्हायरल इलनेस इन मॉन्सून, पचनाचे आजार आणि ॲडल्ट वॅक्सिनेशन, स्पेसिफिकली प्रौढांमध्ये. तर कॉमनली आपण बघतो की मॉन्सून आला की व्हायरल इलनेस वाढतातच. डेंग्यू हा पण एक व्हायरस आहे, चिकनगुनिया पण व्हायरस आहे, फ्लू पण जो आहे कॉमनली व्हायरल इन्फेक्शन्सनी होतो, बॅक्टेरियानी पण होतो. बट व्हायरस बिकम मोर ॲक्टिव्ह ड्युरिंग रेनी सीझन. त्यांना तसं वातावरण मिळतं की ते जास्त प्रमाणात झपाट्याने त्यांची वाढ होते आणि पसराव पण होतो. तुम्ही आता सगळे कम्युनिटीमध्ये फिरता, ते एक जरी पेशंटच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा येणार, जसं कोरोनामध्ये आपण बघितलं होतं ना, एक आयडियल एक केस असतं जो फर्स्ट केस असेल, आणि तो कसा समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये, त्याच्या वर्क प्लेसमध्ये, घरामध्ये कसा तो सगळ्यांना संसर्ग पसरवत जातो. तर व्हायरसेस आर व्हेरी नोटोरियस अँड दे बिकम ॲक्टिव्ह इन रेनी सीझन.
आणि त्याच्यामुळे काय होतं की एकासोबत 100 नंतर लाख लोक पटापट अफेक्ट होतात. व्हायरसेस इतक्या झपाट्याने वाढतात. हे झालं फ्लूसाठी. डेंग्यू तर आपल्याला माहिती आहे की मच्छरांमुळे होतं. आता जी परिस्थिती आहे सध्या नाशिकची सगळ्यांनाच माहिती आहे. इथे पोहोचायला पण बऱ्याच लोकांना त्रास झाला असेल, हो ना. तर खड्ड्यांमध्ये ऑफकोर्स मॉस्किटोजचे एग्ज राहतात. ते नंतर पाणी मिळालं की त्याच्यातून मॉस्किटो तयार होतो आणि तो कम्युनिटीमध्ये पसरून एक डेंग्यू पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन प्रत्येकाला ज्याला चावणार तिकडे जाऊन डेंग्यू पसरवणार. आणि एखादे आपण बघतो की एका स्पेसिफिक एरियामध्ये, एखाद्या सोसायटीमध्ये, एखाद्या कॉलनीमध्ये डेंग्यूचे पेशंट जास्त आढळतात आणि तीच एखादी त्याच्या शेजारची कॉलनी आहे जिथे पाणी व्यवस्थित नियोजन केलेलं आहे पाण्याचं किंवा मच्छर नाही आहेत, तिथे काहीही आपल्याला डेंग्यूचे पेशंट दिसत नाही. तर व्हायरस जो आहे डेंग्यूचा हा मॉन्सून सीझनमध्ये मॉस्किटोमुळे पसरतो. सेम चिकनगुनिया हा पण मॉस्किटोमुळेच होतो. तर मग 2 गोष्टी आपल्याला बघायच्या आहे व्हायरसेससाठी, की एक, ज्याला सर्दी खोकला ताप आहे त्यांनी थोडा आयसोलेट व्हा, दुसऱ्यांना पसरवू नका, मास्क घाला. आणि आपण जेव्हा कम्युनिटीमध्ये जातो आहे किंवा अशा ठिकाणी जाणार आहे जिथे गर्दी आहे तिथे आपणही मास्क वापरायला काही हरकत नाही. कोरोना गेला म्हणून आपण सगळं विसरायचं असं नाही आहे. गुड हायजेनिक प्रॅक्टिसेस आपण नेहमी फॉलो करायला पाहिजे. जे आपल्याला कोरोनामध्ये शिकायला मिळालं की मास्क घाला, हात धुवा, डिस्टन्स मेंटेन करा, आता ते विसरायचं नाही आहे. उलट ते आपण त्याच्यातून धडा शिकून पुढे प्रिव्हेन्शनसाठी काम करायचं आहे. कारण एक छोटंसं व्हायरलचं इन्फेक्शन बऱ्याच लोकांना निमोनियामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आणि ICUमध्ये ॲडमिट करावं लागतं. आणि ICUमध्ये ॲडमिट होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. बरं झाल्यानंतरही लंगमध्ये काही ना काही डॅमेज राहतो किंवा पेशंट वारंवार पुढे आजारी होतो, इम्युनिटी लो होते आणि क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे ती खराब होते. म्हणजे आजकाल ट्रीटमेंट अवेलेबल आहे म्हणून आपण आजारी पडू शकतो असं नाही आहे. इट विल कॉज साईड इफेक्ट्स इन लेटर ऑन लाईफ. व्हायरल इन्फेक्शन्समुळेही मेजर कॉम्प्लिकेशन्स पुढच्या लाईफमध्ये सुद्धा होतात. आपण ऐकतो की वॅक्सिनेशनमुळे काहीतरी नुकसान झालं, ऐकलं आहे ना बऱ्याच लोकांनी. पण इज इट सो? वॅक्सिनेशनमुळे प्रिव्हेन्शन जास्त होतं, पण व्हायरसेस इट सेल्फ कॅन कॉज मेनी कॉम्प्लिकेशन्स. आपल्याला माहीतच नाही आहे की व्हायरस स्वतःसुद्धा लंग इन्फेक्शनसोबत हार्टला सुद्धा डॅमेज करू शकतो. बरेच लोकांनी तुम्ही ऐकलं असेल की कोविड नंतर विकनेस खूप आला आणि 6-6 महिने वर्षभर ते बरेच झाले नाही, चालता येईना, बरेचशा लोकांना न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स झाले. तर वॅक्सिनमुळे झाले असं नाही, पण कोरोना स्वतः व्हायरसमुळे सुद्धा झाले. आणि इज इट बिकॉज ऑफ कोरोना? नाही. हे रुटीन व्हायरसेस सुद्धा रेअरली, इट इज अ रेअर प्रेझेंटेशन, बट रेअरली सुद्धा असे मेजर कॉम्प्लिकेशन्स चा म्हणजे होऊ शकतात लोकांमध्ये. मेजर कॉम्प्लिकेशन्सचा प्रभाव आपल्याला दिसतो. सो व्हायरसेस जे आहे ते रेनी सीझनमध्ये ॲक्टिव्ह होतात हे आता आपल्याला माहिती आहे. मग याच्या प्रिव्हेन्शनसाठी बेसिक मास्क, हँड हायजीन, सोशल डिस्टन्सिंग हे खूप गरजेचं आहे. तसंच जसं मॉस्किटो आहे आपल्या एरियामध्ये, आपल्या घरापासून पहिले तर सुरुवात आपण करायला पाहिजे. घरातले जे काही पाण्याचे स्तोत्र असतील जिथे पाणी साचलेलं आहे ते क्लिअर करायला पाहिजे. इट इज व्हेरी इझी. आपण फक्त घरी एक नजर जरी फिरवली तर आपल्याला सापडेल की कुठे कुठे पाणी साचलेलं आहे. फ्रीजच्या मागे आहे किंवा रस्त्याने जाता जाताही आपल्याला कुठे दिसतंय. आणि आपल्याला जर आपण, आता तुम्ही तर पत्रकार आहात, तुमच्यामध्ये ताकद आहे, तुम्ही स्वतः सुद्धा लोकांना जागरूक करू शकता. इवन प्रशासनाला पण सांगू शकता की इथे गड्डा आहे, गड्डा विझवा. मी बरेच लोकांना बघितलंय की जेव्हा त्यांनी फोटोज टाकले तर सरकारने किंवा तिथल्या लोकल कॉर्पोरेटर्सनी, लोकल लोकांनी तिथे पुढे येऊन गड्डे विझवले आहेत, अशा गोष्टी केलेल्या आहेत. लास्ट इयर खूप छान नियोजन झालेलं होतं कॉर्पोरेशनकडून आणि बरेच आपण बघितलं की डेंग्यूचे पेशंट लास्ट इयर खूप कमी होते. यावर्षी तसं होईल की नाही माहिती नाही, कारण सगळीकडे कामं चालू आहेत. तर आता आपल्याला थोडंसं जागरूक राहून वेळ आली तर स्वतः गड्डे विझवायला जायला काही हरकत नाही आहे. त्यानंतर पचनाचे आजारसुद्धा आपण बघतो रेनी सीझनमध्ये होतात. इझी आहे, कारण दूषित पाणी खूप आहे, ते कधीही आपल्या नॉर्मल पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होऊ शकतं. आणि ह्युमिडिटीमध्ये बॅक्टेरियासुद्धा वाढतात. जसे व्हायरसेस वाढतात तसंच बॅक्टेरियाला पण चान्स आहे वाढण्याचा. दूषित पाणी थोडं जरी पिलं त्याला ते लगेच आपल्याला गॅस्ट्रोचा त्रास होतो, म्हणजे डायरिया होतं, डिसेंट्री होऊ शकते, इवन टायफॉईडचा आजार होऊ शकतो.
आणि आजकाल आपण बघतोय की अँटीबायोटिक रेझिस्टन्स सुद्धा खूप वाढत चाललंय कम्युनिटीमध्ये. तर हे कुठून येतात? जेव्हा एखादा पेशंट आहे ज्याला अँटीबायोटिक काम करत नाहीये आणि त्याची जी संडास आहे ती नॉर्मल पाण्यामध्ये जेव्हा मिक्स होते आणि कम्युनिटीमध्ये पसरते आहे, तोच बॅक्टेरिया कम्युनिटीमध्ये पसरतोय. आणि आजकाल रुटीन औषधं किंवा रुटीन अँटीबायोटिक्स तुम्ही ऐकत असाल की बरेचदा आता ॲडमिट करावं लागतं पेशंटला. आधी टॅबलेटनी, बरेच लोक कंप्लेंट करतात, आधी त्या टॅबलेटनी होऊन जायचं, आता काय ॲडमिटच करावं लागतं, महागडी इंजेक्शन्स द्यावी लागतात बिकॉज ऑफ अँटीबायोटिक रेझिस्टन्स. सो टाळण्यासाठी एकदम सोपा उपाय की आपण आपल्या पाण्याकडे लक्ष द्या. पाणी आपल्याला स्वच्छ वाटत नसेल, बॉईल करून घ्या. आपल्याकडे फिल्टर असतात, फिल्टरचा योग्य वापर करा. स्टील तुम्हाला डाऊट असेल तर बॉइलिंग इज द बेस्ट. बॉईल केल्यानंतर मॅक्झिमम जंतू मरतात. अँटीबायोटिक रेझिस्टंट बॅक्टेरिया का असेना, व्हायरसेस का असेना. थोडा जरी डाऊट असेल तर पाणी उकळून प्या, कच्चं खाऊ नका. व्हेरी इम्पॉर्टंट. या दिवसांमध्ये लगेचच काही ना काही इन्फेक्शन्स होतात. थोडं जरी आपण कच्चं खाल्लं तर लगेच एक तर आपलं पचन पण थोडं वीक झालेलं असतं. आपण भजे वगैरे खातो नाही पाऊस पडला की, हो ना, पण पचतो का? लगेच दुसऱ्या दिवशी काहीतरी त्रास होतो ना. तर थोडं हलकं फुलकं जेवा आणि कच्चं खाऊ नका, ते महत्त्वाचं आहे. शिजलेल्या अन्नामध्ये कसं होतं, बॅक्टेरियाज मरून जातात, तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि लास्ट म्हणजे वॅक्सिनेशन. प्रौढांमध्येच नाही तर ॲडल्ट्समध्ये सुद्धा वॅक्सिनेशन खूप आजकाल इम्पॉर्टंट झालं आहे बिकॉज ऑफ ड्रग रेझिस्टन्स. तर आपली इम्युनिटी चांगली असेल आणि आपल्या बॉडीला बेसिकली वॅक्सिनेशन काय करतं, वॅक्सिनेशनमध्ये सुद्धा आपण एक प्रकारे जंतू संसर्गच करतो. आयदर जंतू स्वतः, त्याचा इनॲक्टिवेटेड फॉर्म किंवा त्यांनी तयार केलेला टॉक्सिन हा आपल्या शरीरात इंजेक्ट केला जातो. आणि त्यानी जेव्हा आपण त्या वॅक्सिनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आपली बॉडी इम्युनिटी स्वतः तयार करते. तो आपल्याला एक मेमरी राहते आपल्या बॉडीमध्ये की नेक्स्ट टाइम जेव्हा हा बॅक्टेरिया किंवा व्हायरस आपल्या शरीरात जेव्हा येईल तेव्हा आपल्याला याच्या अगेन्स्ट काम करायचं आहे. आता ह्या वॅक्सिनमुळे आजार होत नाही कारण हा इनॲक्टिव्ह फॉर्म असतो किंवा एक फक्त एक टॉक्सिन त्याच्यात घेतलेला असतो ज्याच्याने आजार नाही होणार बट इम्युनिटी नक्कीच तयार होईल. सो वॅक्सिन्स आर सेफर दॅन इन्फेक्शन्स. कारण वॅक्सिन हा माइल्ड फॉर्ममध्ये दिला जातो, कंट्रोल्ड याच्यामध्ये दिला जातो. त्याचे साईड इफेक्ट्स व्हायचा एखाद्या करोडोमध्ये एखाद्या व्यक्तीला काहीतरी त्रास होईल. पण जेव्हा आपल्याला जेव्हा इन्फेक्शन रिअलमध्ये होतं त्यावेळेस आपल्याला ते जर आपली इम्युनिटी कमी असेल आणि आपण त्याच्याशी लढूच शकलो नाही, योग्य वेळी आपण ट्रीटमेंट घेऊ शकलो नाही, व्हॉट एव्हर रिझन्स, तर त्यावेळेस त्रास जास्त वाढतो, कॉम्प्लिकेशन्स जास्त होतात. जर निमोनिया झाला तर ICUमध्ये ॲडमिट करायची गरज पडू शकते, हायर अँटीबायोटिक्स लागतात, व्हेंटिलेटरची गरज लागेल, आणखीन इम्युनिटी कमी होणार, त्यानंतर रिकव्हरी, अशा भरपूर कॉम्प्लिकेशन्स आहे. आणि फक्त इन्फेक्शनमुळे एकच ऑर्गन इन्व्हॉल्व्ह होतो असं नाही. जेव्हा सुरुवात आयदर लंगमधून होणार किंवा इंटेस्टाईनमधून होणार, हळूहळू मल्टी ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट सुद्धा तुम्ही ऐकलं असेल की बऱ्याच पेशंटला होतं. काही लोक बोलतात ना की निमोनियास तर झाला होता पण लास्टमध्ये हार्ट बंद पडलं, सडनली पेशंट एक्सपायर झाला. ऐकलंय असेल ना. सो एक साधा व्हायरस जिथे वॅक्सिन आपण घेऊन त्याच्या अगेन्स्ट इम्युनिटी डेव्हलप करू शकलो असतो किंवा प्रॉपर हँड हायजीन मेंटेन करून जेव्हा आपण न खाता पिता किंवा चांगलं खाऊन म्हणजे खराब न खाता ज्याच्यापासून बचाव करू शकलो असतो, तो एक सिम्पल बॅक्टेरिया, सिम्पल वाटणारा व्हायरस मेजर कॉम्प्लिकेशन, सिंगल ऑर्गन मल्टिपल ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट सुद्धा करू शकतो पुढे लाईफ म्हणजे इन्फेक्शन झाल्यानंतर. सो वॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर कॉमनली कुठले वॅक्सिन्स, फ्लू आणि न्यूमोकोकल तर घ्यायलाच पाहिजे. दीज आर प्रिव्हेंटेबल इन्फेक्शन्स. थोडी महागडी आहेत वॅक्सिन्स बट ॲटलिस्ट जे सिनियर सिटीजन्स आहेत, डायबिटिक पेशंट आहे किंवा ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, किडनीचे इश्यूज आहे, म्हणजे इन जनरल ज्यांना आपल्याला माहिती आहे की हा या पर्सनची इम्युनिटी कमी आहे, तर डॉक्टरच्या सल्ल्याने कुठले कुठले वॅक्सिन्स द्यायचे. सगळ्यांनाच सगळे वॅक्सिन्स चालत नाही पण फ्लू आणि न्यूमोकोकल वॅक्सिन्स दॅट शुड बी टेकन बाय एव्हरीबडी. आपण कम्युनिटीमध्ये फिरतो आणि दीज आर व्हेरी नोटोरियस इन्फेक्शन्स ज्याच्याने निमोनिया होऊन ICUमध्ये ॲडमिट व्हायची गरज पडू शकते. कुठलाही वॅक्सिन जो आहे तो इन्फेक्शनपासून प्रिव्हेन्शन करत नाही. म्हणजे मी वॅक्सिन घेतलं तर मला इन्फेक्शन होणार नाही याची काही गॅरंटी नाही. आपण कोणत्याही पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो इन्फेक्शन होणार बट
सिव्हिअरिटी कमी होते. सिव्हिअरिटी म्हणजे काय, ॲडमिट व्हायचे चान्सेस किंवा ॲडमिट झालेच तर ICU मध्ये जाण्याचे चान्सेस जे आहे ते कमी होतात. सो वॅक्सिन इज इम्पॉर्टंट. त्यानंतर हिपॅटायटिस A वॅक्सिनेशन, कावीळ जी असते ना, जी दूषित पाण्यातून होते, ती घ्यायला काही हरकत नाही आहे, बिकॉज इट इज वन्स अ लाईफ टाईम, एकदाच घ्यायची आहे. फ्लू वॅक्सिन आपल्याला इयरली रिपीट करायची आहे. न्यूमोकोकल वॅक्सिन्सचे प्रकार आहेत, तर जो प्रकार आपण वापरतोय त्यानुसार रिपीटेड डोसेस असतात किंवा सिंगल वॅक्सिन शॉट्स पण येतात आता, जी एकचदा आपण घ्यायची आहे. त्यानंतर टायफॉईड वॅक्सिनेशनसुद्धा घ्यायला काही हरकत नाही असायला पाहिजे, कारण आजकाल टायफॉईडचे केसेस वाढले आहेत. बट टायफॉईड म्हणजे रुटीन टायफॉईड इन्फेक्शन राहिलेला नाही आहे. इट हॅज बिकम मल्टी ड्रग रेझिस्टंट. मल्टी ड्रग रेझिस्टंट इन्फेक्शन्समध्ये बॉडी इम्युनिटी तयार करत तर नाहीच आहे, वरून रुटीन अँटीबायोटिक्स जे आधी टॅबलेट ओरली घ्यायचो आपण त्याच्यावरही काम होत नाही, तर हायर अँटीबायोटिक्समध्ये जातो आहे आपण. सो दिस शुड बी टेकन बाय ॲडल्ट्स. एव्हरी ॲडल्ट, आय थिंक आपण जे पण लोक मोबाईल आहोत ना, बाहेर काम करतोय, त्यांनी फ्लू आणि न्यूमोकोकल तर नक्कीच घ्यायला पाहिजे. आणि बाकी हिपॅटायटिस A इफ वी आर इटिंग आउटसाईड, बरेच लोक आपण बाहेरच जेवतो है ना, कामानिमित्त बरेचदा बाहेर खाणं होतं. आजकाल तर बाय चॉईस लोक बाहेर खात आहेत, म्हणजे असं नाही की घरी बनलं नाही आहे, बट आपण बाहेर काम करतोय तर मग वेळ नाही आहे तर काहीतरी खाऊन घ्यायचं है ना. मोस्ट ऑफ द टाइम आपण स्ट्रीट फूड प्रेफर करतो. इट मे बी अनहायजेनिक, तर त्यावेळेस टायफॉईड आणि हिपॅटायटिस A घ्यायला पण काही हरकत नाही. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम, खूप छान प्रकारे लसीकरणाबद्दल माहिती दिल्याबद्दल. आणि सर्वांना सांगू इच्छितो की सर्व प्रकारचे जे अडल्ट वॅक्सिनेशन आहे, प्रौढांसाठी लागणारे लसीकरण आहे, ते आपल्या अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहेत. तुम्ही आपल्या OPD ब्लॉकमध्ये येऊन, पहिल्या मजल्यावरती येऊन त्या ठिकाणी आपल्या फिजिशियन्सला भेटू शकता, त्यांचं सल्ला आणि मार्गदर्शन घेऊ शकता. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो आहे, पावसाळ्यामध्ये उद्भवणारे जे समस्या आहेत त्यामध्ये आपण बघू शकतो की जसं आपण सुरुवातीलाच बघितलं की सर्पदंश, त्यानंतर डॉग बाईट आणि केमिकल पॉयझनिंग, ह्या सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यावरती आपल्याला माहिती असणं किंवा समाजामध्ये जनजागृती असणं गरजेचं आहे. मी डॉक्टर राकेश पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी थोडं डिटेलमध्ये या सर्पदंश आणि केमिकल पॉयझनिंगबद्दल सांगावं. आता जे आपले 2 विषय सांगितले मला, सर्पदंश आणि केमिकल पॉयझनिंग, तर हे आता पावसाळ्याच्या दिवसात खूप कॉमन असतात किंवा अदर याच्यामध्ये पण हे वाढलेले प्रकार आहेत. सर्पदंश बऱ्याच वेळेस आता वाढायला लागलाय. जसं की बिबट्या बाहेर निघतोय, तसं आता पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी किंवा पेरिफेरीमध्ये शेतात काम करणारे लोक किंवा घराच्या आजूबाजूला कुठलं काही काम करण्यात आलं, झाडतोड करण्यात आली, तर तिथून साप निघतात आणि ते अननोइंगली चावतात. तर साप चावल्यानंतर खूप पॅनिक सिच्युएशन तयार होते की आता काय केलं पाहिजे. तर प्रकार असतात सापाचे, जे नॉन टॉक्सिक असतात, जे अविषारी असतात आणि विषारी साप असतात. बऱ्याच वेळेस असा गैरसमज होतो की हा अविषारी साप असेल किंवा विषारी साप असेल. तर दोन्ही गोष्टींमध्ये एक तर दुर्लक्ष होतं किंवा खूप जास्त घाबरून त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन तयार होऊन गंभीर समस्या निर्माण होते. पेशंट घाबरल्याने जास्त आजारी होतो. अशा वेळेस त्वरित पेशंटला इमोबिलाइज करणं, म्हणजे त्याचे जे जखम आहे जिथं साप चावला आहे ती जास्त न हलवता, आणि जे बरेचशा पेरिफेरीला काय करतात की तिथं कट देता, चावा घेऊन तिथून ओढण्याचा प्रयत्न करता किंवा नॉट मारता, तर ह्या गोष्टी न करता जवळच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे पेशंटला दाखवून आणि सुसज्ज हॉस्पिटल ज्या ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध आहे अशा ठिकाणी पेशंटला शिफ्ट केलं गेलं पाहिजे. जसं की ज्या हॉस्पिटलमध्ये इमिडिएट त्याच्यासाठी जे ॲलर्जिक रिॲक्शन होते साप चावल्यामुळे, पॉयझनस साप असेल तर त्याचे दुष्परिणाम वाढायला लागतात, त्यासाठी अँटीस्नेक वेनम असतं ते दिलं गेलं पाहिजे त्वरित. आणि पेशंटने जेव्हा कधी साप चावला जातो तो कुठल्या प्रकारचा आहे त्याचं वर्णन जर करता आलं तर तेही फायद्याचं ठरतं की साप हा कुठल्या प्रकारचा होता. सापाचे काही प्रकार असतात हेमेटोटॉक्सिक, म्हणजे ते साप चावल्यानंतर रक्तावर परिणाम होतो आणि रक्त खूप घट्ट किंवा पातळ होतं, त्याच्यामुळे शरीरावर परिणाम होऊन जीवाला धोका होतो. दुसरं असतो कार्डिओटॉक्सिक, जे साप असतात ते हृदयावर परिणाम करतात आणि हृदय खूप फास्ट करतात किंवा खूप स्लो करून हृदय बंद पाडतात, त्याच्याने जीवाला धोका होतो. तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे साप असतात आणि त्याची वेगवेगळी ट्रीटमेंट असते. त्यामुळे सुसज्ज हॉस्पिटल असतात तशा ठिकाणी त्या पेशंटला हलवून ती पुढची ट्रीटमेंट केली गेली पाहिजे. आता मागच्या 15 दिवसात आमच्याकडे 2 असे साप चावलेले पेशंटचे केसेस आढळले.
त्याच्यात एक हिमेटोटॉक्सिक म्हणजे रक्तावर परिणाम केलेला पेशंट होता. एक पेशंटला हार्टवर परिणाम झाला होता, हार्ट एकदम स्लो झालं होतं. आपल्याकडे सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्यांची योग्य ट्रीटमेंट झाली आणि हे पेशंट पूर्णपणे बरे होऊन गेले. हे क्रिटिकल पेशंट होते जे 2-3 ठिकाणी फिरून, एक पेशंट सिनियर साईडहून आलेलं होतं, तिथं प्रायमरी ट्रीटमेंट घेतली, दुसऱ्या हॉस्पिटलला गेलं, नंतर आपल्याकडे आलं, तर ते खूप जास्त कॉम्प्लिकेट झालं होतं. तसंच पेशंट जर लवकर हॉस्पिटलला आलं तर ते लवकर बरे होतात, कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करता येतं. दुसरा विषय आहे केमिकल पॉयझनिंग. केमिकल पॉयझनिंगचं प्रमाण सध्या खूप वाढलं आहे. त्याचे बरेचसे कारणं असतात. सर्वात आपण कॉमनली बघतो तर ते सुसायडल. कोणी काही रागाच्या भरात मनाविरुद्ध घडलं किंवा कुठल्याही सिच्युएशनमुळे सुसाईड म्हणून जे घरात काही औषध सापडेल, केमिकल सापडेल ते पिऊन टाकतात आणि त्याच्यामुळे पॉयझनिंग होते. जास्त करून जे असतात घरात पडलेल्या वस्तू, फिनाईल असेल, केमिकल जे खटनील म्हणा किंवा कॉक्रोच मारण्यासाठीचं औषध, उंदीर मारण्यासाठीचं औषध, मॉस्किटोसाठीचे जे असतं आपलं गुड नाईट वगैरे लिक्विड, अशा प्रकारची औषधं बरेच पेशंट पिऊन येतात. आणि जे शेतात काम करणारे किंवा शेताच्यासाठी वापरणाऱ्या पेस्टिसाइड्स असतात, शेतामध्ये जे जंतुसंसर्ग असतात फळांना किंवा शेतातल्या ज्या काही पिकं असतात त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी, तर ते पिऊन येतात. तर याच्यामध्ये घातक कुठलं आहे आणि ज्याच्याने त्रास कमी होणार आहे असे कुठले आहेत त्याच्यानुसार वेगवेगळी ट्रीटमेंट असते. सर्वात पहिलं तर 2 प्रकार असतात. एक करोसिव्ह म्हणजे जे ॲसिड असतं आणि ते आपल्याला जखम क्रिएट करतं, जाळून टाकतं. जे आपण तोंडातून आतड्यांपर्यंत जे औषध जातं ते औषध जर ॲसिडिक असेल तर ते जाळून टाकतं, त्याची वेगळी ट्रीटमेंट असते. आणि जे केमिकल पॉयझन असतं त्याची वेगळी ट्रीटमेंट असते. जे केमिकल पॉयझन असतं त्याला त्वरित नाकातून नळी टाकून जेवढं ते बाहेर काढून घेता येईल तेवढं करायला लागतं. आणि त्याच्यानुसार त्याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे शरीरात न होऊ देता किंवा कमी प्रमाणात झालं तर पेशंट लवकर रिकवर होतं. जे खूप वेळ उशीर झालेला असतो, ज्या पेशंटला ते पॉयझन ॲब्सॉर्ब झालं आहे त्याच्यासाठी ते जे काही औषध घेतलं आहे त्याचं अँटीडोट उपलब्ध असतात, जे की मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सहसा असतात, लहान हॉस्पिटलमध्ये नसतात आणि ते पेशंट सिव्हिल हॉस्पिटल किंवा अशा ठिकाणी पाठवले जातात. तर आपल्याकडे असे पेशंट आता रिसेंटली मागच्या महिन्याभरात बरेचसे पेशंट ट्रीट झाले आणि चांगले होऊन गेले. आपल्याकडे ह्या सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. आणि त्याला प्रिव्हेन्शन काय करायचं, पॉयझन जे आहे किंवा केमिकल पॉयझन जे आहे तर ते घरात ज्या आपल्याला हातात पोचेल अशा ठिकाणी न ठेवता लहान मुलांना किंवा कुणाहीचाही ते लांब थोडं हाईटवर ठेवलं गेलं पाहिजे, इझिली रिचेबल नाही पाहिजे. आणि तसं काही झालंच तर ते त्वरित डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करून त्याची ट्रीटमेंट केली गेली पाहिजे. थँक्यू. सर, माझा एक प्रश्न आहे, स्नेक बाईट जर झालं तर